रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला महाड येथून अटक. हिरकणीवाडी येथील मनोहर अवकिरकर यांच्या पार्वती हॉटेलमधून अटक. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकर यांच्या आई आरोपी असलेल्या मनोरमा खेडकर यांच्यावर पुणे पोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोड पोलिसांनी खेडेकर यांना नोटीस बजावली असताना देखील खेडेकर या फरार झाल्या होत्या. मात्र काल रात्री मनोरमा खेडेकर यांना महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे. पाचाड विभागातील हिरकणीवाडी येथे मनोहर अवकिरकर यांच्या पार्वती हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतले असून पोड पोलीस पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत की मनोरमा खेडकर यांना आपल्या हॉटेलमधनं सकाळी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. एकंदरीत मनोरमा खेडकर किती वाजता आल्या होत्या आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मुक्कामाला होत्या? त्या ॲक्च्युली रात्री आमच्याकडे 9:30 दरम्यान आल्या इथं रायगडसाठी मुक्कामसाठी आमच्याकडे. आम्हाला विचार रूम मिळेल का, तर आम्ही बोललो ठीक आहे भेटेल बोललो. त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली. त्यांना विचारलं आपलं काय आहे कसं काय आहे. तुम्ही दोघं जण होते म्हणून आम्ही आमच्या रेग्युलर प्रमाणे त्यांच्याकडनं माहिती घेतली. तर ते बोलले मुलगा आहे आणि आई आहे बोलले. मुलग्याने आम्हाला सांगितलं की माझी आई आहे आणि मी आहे, आम्हाला रूम पाहिजे. तर त्या हिशोबाने त्यांना आम्ही रूम दिलेला आहे. आणि दिल्यानंतर त्यांची आमची रूमचा एंट्री बुक आहे, त्याच्यावरती आम्ही एंट्री करून घेतली त्यांनी त्यांची बुकावरती. त्याच्यानंतर ते त्यांना आम्ही रूम ताब्यात त्यांचं दिलं होतं. खेडकर या आपलं नाव न सांगता दुसऱ्या नावाने या ठिकाणी त्या मुक्कामाला थांबल्या अशी देखील चर्चा या ठिकाणी आहे. हे जे आहे मनोरमा खेडकर आहेत हे आता आम्हाला ऑलरेडी काहीच माहीत नव्हतं घेतलं. आम्हाला त्यांची काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला त्या म्हणजे जर मनोरमा खेडकरच आहेत असं आम्हाला बिलकुल माहीत नव्हतं. ते जेव्हा पोलीस आमच्याकडे आले सकाळ रात्री 2:30 ते 3च्या सुमारास पोलीस लोक आले, त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली. तेव्हा असे तुमच्याकडे कोणी राहत आहेत का, तर त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे दाखवले, त्यांनी व्हेरीफाय केलं आमच्याकडं. त्याच्यानंतर ते पोलिसांना आम्ही सांगितलं बाबा हे तुमच्याकडे आहेत, तर हे असे आहेत. त्यांनी आम्हाला माहिती दिली. त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की ह्या खेडकर आहेत. यांना पुणे पोलिसांनी आज आपल्या हॉटेलमधनं अटक केली. त्याच्यानंतर तुम्हाला कळालं की हे प्रकरण अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय? त्याच्यानंतर आता प्रतिक्रिया आम्ही इथून पुढे आता थोडं सतर्क राहू आणि ह्या अशा लोकांना आम्ही असं जर आम्हाला काय आढळलं तर आम्ही डायरेक्ट पोलिसांकडे संपर्क साधायला.